सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, 12वी इंग्लिश मराठी बोर्ड पेपरसाठी आतापासून 2 ते 2.5 महिने बाकी आहेत. पण जर हा तुम्ही व्हिडिओ पाहत असाल, 1 महिना बाकी असेल, 1.5 महिना बाकी असेल, 15 दिवस बाकी असतील, 7 ते 8 दिवस बाकी असतील किंवा 2 ते 3 दिवस जरी बाकी असतील, तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर 12वी इंग्लिश मराठीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर 100% इंग्लिश मराठीच्या बोर्ड पेपरमध्ये तुमचे 100% चांगले मार्क्स येणार आहेत, हे मी गॅरंटीने सांगू शकतो. पहा, पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ आहे, सांगतो मी तुम्हाला. पहा, तर 2026 बोर्ड पेपरसाठी इंग्लिश मराठी. तर पहा, बरेच वर्ष झालेले आहेत. इंग्लिश मराठीचा बोर्ड पेपर पॅटर्न तोच आहे, म्हणजे मागच्या वर्षी जो होता, यावर्षी 2026ला पण तोच पेपर पॅटर्न आहे. पेपर पॅटर्नमध्ये काही बदल नाही आहे. आता पेपर पॅटर्नमध्ये बदल नाही आहे म्हणजे त्यामधले असे काहीतरी फिक्स क्वेश्चन असतात की जे दरवर्षी रिपीट होतात. मागच्या वर्षी जे आले 2026ला सुद्धा तेच येणार आहेत. असे कोणते पहा सांगतो. तर इंग्लिशमध्ये तुम्हाला 40 मार्काचे जवळपास असे फिक्सवाले क्वेश्चन राहतात. जसं की इंग्लिशमध्ये तुम्हाला रायटिंग स्किल हा सेक्शन आहे. रायटिंग स्किलमध्ये तुम्हाला ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज, स्टेटमेंट ऑफ पर्पज, ग्रुप डिस्कशन, ईमेल रायटिंग, रिपोर्ट रायटिंग, इंटरव्ह्यू क्वेश्चन, स्पीच, कंपेअरिंग, एक्सपान्शन ऑफ आयडियाज, रिव्ह्यू, ब्लॉग, अपील रायटिंग. तर हे 12 क्वेश्चन असतात. 12पैकी कोणतेही 4 सोडवायचे असतात. प्रत्येकाला 4 मार्क, असे 16 मार्क्ससाठी. त्यानंतर पोयम या सेक्शनमध्ये ॲप्रिसिएशन ऑफ पोयम 4 मार्क्ससाठी. नंतर क्रिएटिव्हिटी पोयममध्येच येते, 2 मार्क्ससाठीचा क्वेश्चन फिक्स आहे. त्यानंतर पूर्ण पेपरमध्ये तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्सचे 8 मार्क्ससाठी क्वेश्चन येतात. त्यानंतर प्रोज हा पहिला सेक्शन आहे, त्यामध्ये तुम्हाला समरी रायटिंग आणि माइंड मॅपिंग असे 2 प्रश्न 3+3 6 मार्क्ससाठी विचारतात. तर असे जे क्वेश्चन मी तुम्हाला सांगितले हे 40 मार्काचे फिक्स आहेत इंग्लिशमधले. प्लस मराठीचं सांगतो. मराठीमध्ये तुम्हाला व्याकरण व लेखन विभाग येते 5वा. यामध्ये व्याकरणाचे प्रश्न जसं की वाक्यरूपांतर, समास, अलंकार, प्रयोग आणि वाक्प्रचार हे 5 प्रश्न प्रत्येकाला 2 मार्क, टोटल 10 मार्क्ससाठी फिक्स असतात. त्यानंतर याच विभागामध्ये दुसरा प्रश्न निबंध लेखन. 5 प्रकारचे निबंध विचारतात. कोणते एक सोडवायचा असतो 10 मार्क्ससाठी. हे प्रश्न फिक्स आहेत. व्याकरण व लेखन विभाग 20 मार्क्ससाठी. त्यानंतर तुम्हाला कवितेच्या विभागामध्ये काव्यपंक्तीचा अर्थ लिहा 4 मार्क्ससाठी प्रश्न फिक्स. त्यानंतर काव्यसौंदर्य व रसग्रहण 2पैकी 1 सोडवायचा असतो 4 मार्क्ससाठी. हे प्रश्न फिक्स आहेत. त्यानंतर पूर्ण पेपरमध्ये तुम्हाला स्वमत अभिव्यक्तीचे 3 प्रश्न विचारतात. प्रत्येकाला 4 मार्क, असे टोटल 12 मार्क्ससाठी हे क्वेश्चन इथं फिक्स असतात. तर हे मराठीचे जे तुम्हाला मी क्वेश्चन सांगितले हे 40 मार्काचे एकदम फिक्स आहेत. तर पहा, इंग्लिश मराठी जे मी तुम्हाला क्वेश्चन सांगितले आतापर्यंत ते फिक्स आहेत. पेपर पॅटर्ननुसार क्वेश्चनचे टाईप हे फिक्स आहेत. तर ह्या क्वेश्चनच्या वरती आमच्याकडे एक क्रॅश कोर्स आहे ऑनलाईन तुमच्यासाठी. जर तुमच्याकडे आता 2 महिने, 1 महिना, 15 दिवस, 7 ते 8 दिवस किंवा 2 ते 3 दिवस जरी बाकी असतील तरी त्या क्रॅश कोर्समध्ये तुम्ही जॉईन करू शकता आणि जॉईन करून 100% चांगले मार्क्स घेऊ शकता. आता क्रॅश कोर्समध्ये काय दिलेलं आहे, तर हे जे मी तुम्हाला क्वेश्चन सांगितले इंग्लिश आणि मराठीचे 40+40 मार्काचे, तर याच्यावरती तुम्हाला लेक्चर दिलेले आहेत, रेकॉर्डेड क्लासेस दिलेले आहेत, रेकॉर्डेड लेक्चर दिलेले आहेत. आता रेकॉर्डेड लेक्चरमध्ये एवढ्या चांगल्या पद्धतीने त्यामध्ये शिकवलेलं आहे ना, एवढ्या चांगल्या पद्धतीने शिकवलं आहे की एखादा विद्यार्थी समजा की त्याला काहीच येत नाही किंवा थोडीफार त्याचा अभ्यास झालेला आहे, जास्त प्रिपरेशन त्याची झालेली नाही आहे, त्यानं समजा आमच्या क्रॅश कोर्समधलं एखादं लेक्चर पाहिलं. फॉर एक्झाम्पल, त्यानं समजा रायटिंग स्किलमधलं ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज याच्यावरती लेक्चर त्यानं पाहिलं, तर आम्ही एवढी गॅरंटी घेतो त्याने ते लेक्चर पाहिल्यानंतर त्याला एवढ्या चांगल्या पद्धतीनं ते समजणार आहे, कारण की तेवढ्या सोप्या भाषेमध्ये सिंपल पद्धतीने त्यामध्ये शिकवलेलं आहे. त्याला ते समजणार आहे. का समजणार आहे? कारण की सिंपल पद्धतीनं सोप्या भाषेत शिकवलेलं आहे. त्याला समजणार आहे की बाबा ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजचं ॲन्सर नेमकं कसं लिहायचं, एवढ्या चांगल्या पद्धतीने त्यामध्ये शिकवलेलं आहे. ठीक आहे, तर हे झालं ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजचं. तर अशा सगळ्या लेक्चरमध्ये तेवढ्या चांगल्या पद्धतीने त्यामध्ये शिकवलेलं आहे. ठीक आहे, आता पहा, लेक्चर पाहिल्यानंतर प्रॅक्टिस करणं गरजेचं असते. ठीक आहे, तर प्रॅक्टिस करण्यासाठी आम्ही त्यामध्ये तुम्हाला क्रॅश कोर्समध्ये PDF दिलेले आहेत. PDF तुम्हाला क्वेश्चन ॲन्सर आहेत. कसे? फॉर एक्झाम्पल, ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज आहे, तर ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजची एक स्पेशल PDF, त्यामध्ये ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजची भरपूर क्वेश्चन प्रॅक्टिस करण्यासाठी, म्हणजे लेक्चर पहा आणि प्रॅक्टिस करा. तर आम्ही एवढी गॅरंटी घेतो, जर त्या विद्यार्थ्याने ते लेक्चर पाहिलं, समजून घेतलं, प्रॅक्टिस केली, बोर्ड एक्झामला जेव्हा तो जाणार आहे तो क्वेश्चन येणार आहे आपल्याला माहिती आहे, कारण की क्वेश्चनचा टाईप फिक्स आहे, तर त्याचं ॲन्सर तो एवढ्या चांगल्या पद्धतीने लिहून येणार की आउट ऑफ मार्कसुद्धा घेऊ शकतो. गॅरंटी का घेतो? कारण की तेवढ्या चांगल्या पद्धतीने त्यामध्ये शिकवलेलं आहे. ओके, तर असा हा क्रॅश कोर्स आहे. आणि हे इंग्लिशचे यामध्ये सांगतो, इंग्लिशचे यामध्ये हे 16 रेकॉर्डेड लेक्चर दिलेले आहेत. जे रायटिंग स्किलचे 12 क्वेश्चन आहेत त्याच्यावरती 12 स्पेशल लेक्चर, आणि जे अदर क्वेश्चन मी सांगितले त्याच्यावरती 4 लेक्चर, म्हणजे असे टोटल 16 रेकॉर्डेड लेक्चर आहेत इंग्लिशचे. प्लस मराठीचे 9 लेक्चर्स आहेत.
जे व्याकरणाचे 5 प्रश्न सांगितले त्याच्यावरती 5 स्पेशल लेक्चर, निबंध लेखनावरती एक स्पेशल लेक्चर, काव्य सौंदर्य, काव्यपंक्तीचा अर्थ लिहा, रसग्रहण याच्यावरती स्पेशल लेक्चर, त्यानंतर स्वमत अभिव्यक्ती याच्यावरती स्पेशल लेक्चर. तर मराठीचे 9 लेक्चर आहेत रेकॉर्डेड, 16 इंग्लिशचे, त्यासोबत मराठीचे सुद्धा आणि इंग्लिशसुद्धा क्वेश्चन आन्सरच्या PDF आहेत प्रॅक्टिस करण्यासाठी. त्यासोबत इम्पॉर्टंट जे क्वेश्चन राहतील ते त्या PDF तुम्हाला दिलेले आहेत. ओके, तर असा हा क्रॅश कोर्स बनलेला आहे आणि हा क्रॅश कोर्स आहे आपल्या ॲपमध्ये. तर ॲपचं नाव आहे नॉलेज किडा. ॲप इन्स्टॉल करण्याची लिंक ॲप डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या खाली क्लिक केलं तुम्ही की डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक येऊन जाणार. बट महत्त्वाचं पहा की तुम्ही कोर्स जॉईन करण्या अगोदर डेमो लेक्चर पाहणे गरजेचं असते. का? कारण की पहा, या क्रॅश कोर्सची फीज ठेवलेली आहे, एकच वेळ भरायची असते. इंग्लिश मराठी दोन्ही विषय मिळून, ठीक आहे, इंग्लिश मराठी दोन्ही विषय मिळून एकच वेळ फी भरायची आहे. ते म्हणजेच की 199 रुपये 199 फीज आहे. बट ती गव्हर्नमेंटची GST लागते म्हणून 214 रुपये एवढी तुम्हाला दाखवते. ते एकच वेळ भरायचे, दोन्ही विषयामध्ये येऊन जातील. ओके, आणि डेमो लेक्चर तुम्ही त्याच क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला दिलेलं आहे. एक ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज आणि एक निबंध लेखन, हे 2 तुम्ही फ्रीमध्ये पहा. ते पाहिले तुम्ही की समजणार कशा पद्धतीनं क्रॅश कोर्समध्ये अदर लेक्चर्समध्ये शिकवलेलं आहे. तर असा हा क्रॅश कोर्स आहे. सध्या याच्यावरती जे आहे ऑफर सुरू आहे त्याच्यावरती 199 रुपये. खरं तर तुम्ही जॉईन करायचं असेल करू शकता आणि नक्की याचा फायदा घेऊ शकता.